मला लोकांना बोलू द्या. तुम्ही कोणाला ए पोरा एक काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे गप्प बरा गोंधळ घालतो उगाच कामान धामाचं काळ्या कपड्यावर बघून तुम्ही जास्त बोबाटा करता. मी सांगतोय हे सगळ्यांना लक्षात घ्या. तुम्ही 5 जण खाली बसा. चला बस खाली उभं बस बस खाल्लं तर बाहेर चाल. मला तर तुमच्या इकडे बघतो सुद्धा ना इकडे बघतोय आणि इकडे बघतोय. सगळ्याला आवाज येतोय का? परत म्हणू नका इथं बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं. पुन्हा एकदा विचारतो आवाज सगळ्याला येतोय का? आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं. तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आलं हे कोणी विसरू नका. नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळं करू नका. कोण काय सांगताय कोणाचं काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका. आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्ष आपण शिकलो नाही आपल्या लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं काही मराठीने विसरू नका. एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला थोडी ताकद लावायची. आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं. त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावर आलोय आणि आमरण उपोषण सुरू केलंय. आता तुमची काय जबाबदारी? सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बोलारे ऐक गपची बायको घरात गपची उभा आहे. सरकार आपलं ऐकत नव्हतं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची. आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करण्याला जायचं आणि मुंबई जाम करायची. आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली पण. आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय. मी काय बोलतोय लक्षात ठेवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं. पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचं. पोलीस बांधव बोलायचे इकडच्या आरडा करू नका. मला काहीतरी समाजाला माहिती द्यायच्या तुम्ही आडू नका राहो. समाजाच्या पोरानं
पुन्हा एकदा सांगतो, शांत व्हा. कुणी खाली बसला नाही बसला काय देणं घेणं आहे तुम्हाला, शांत राहा. खाली बस म्हणण्याच्या राड्यात थांबावं तुम्ही. मला संदेश देऊ द्या, दिवसभर बोलतो हो तुम्हाला, मला लोकाला बोलू द्या आधी. तुम्ही कोणाला ए पोरा ए काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे, गप्प बरा आहे. गोंधळ घालतो उगाच कामान धामाचं. हे काळ्या कपड्यावलेच मोगम तुम्ही जास्त बोपाटा करता. मी सांगतोय हे सगळ्यांना आता लक्षात घ्या. तुम्ही 5 जण खाली बसा. चला बस खाली, उभर बस बस खाली, नाही तर बाहेर होय. चाल मला तर तुमच्या येणे बघता सुद्धा आहे ना, इकडं बघताय ना इकडं बघताय. सगळ्याला आवाज येतोय का? परत म्हणू नका इथं बस. दहा वाजल्यापासून सुरू झालं. तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची. आपण समाजाला, प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची, पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं. मग ते कितीही लांब असू दे, एकही गाडी रोडवर राहता कामा नाही. स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचंय. तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानं, 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे. जबाबदारी तुमची आहे. आता मला बोलता येणार नाहीये उपोषणला बसल्यावर, म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली, या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली. आपण आझाद मैदानाला येणार होतो, आपण आलो. बऱ्याच जणांना वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही, मराठे मांड्या घालून बसले. त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल, मान्य न्यायदेवता देईल. सरकारच्या हातात हे परवानगी देणं. सरकारकडे आपण अर्ज केलाय, वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाने आणखीन अर्ज आपण करू. एक महत्वाची माहिती द्यायची. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथं आलोय हे कोणी विसरू नका. नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळं करू नका. कोण काय सांगताय, कोणाचा काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्ष वाटोळं केलं हे काही मराठ्याने विसरू नका. एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी सातारा संस्थांचे गायकवाड सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला टाळता पाहिजे. या केसेस पासून या सगळ्या मागण्यांच्या अंमलबजावणी मी मुंबई सोडणार नाही ही मला त्यांना शब्द देतो. आताही मला सरकारला गोळ्या नाही लागल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण माझा हाताला तयार मिळून शब्द नाही. या समाजासाठी मैदानात येऊन मी मरण पत्करायला तयार आहे, पण हाताला तयार नाही. तुमची फक्त जबाबदारी घेऊन पार पाडायची. माझ्या मराठीचं मान खाली होईल असेल काही त्या आंदोलन मराठी वाढायचा मोठा आपल्याला आपल्या जागी राखायचं. मोठं आपल्या लेकरा बाळाला आपल्याला
कार्यकर्ता येऊन हट्ट करी मला तिकडे जायला द्यायची, सरकारने सहकार्य नाही केलं मग तो हट्टा तो आम्हाला तिकडच जायचं. सरकार सहकार्य करत आहे तर आपणही सहकार्य करायचं. दारू कोणी प्यायची नाही, दारू पिऊन गाड्या कुंकड घालू नका. माझ्या कानावर वाईट गोष्ट आली पाहिजे. पुन्हा जो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली माव घालायला लागण्याचं एक पाऊल उचलायचं आहे. मराठ्याला विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गोळा टाकल्याशिवाय इकडून हालायचं सुद्धा नाही. पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याचा कोणाला उचलायचं नाही. माय बापा सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. या समाजाला कुटुंब मानलंय. मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले, मी जर तुमच्या कुटुंबातला आहे, माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही, कारण मी तुमच्या खाली पडू देत नाही. माझं कुटुंब त्याची उभी राखण्यामुळे झाली तरी चालेल, पण या समाजात मला वाटलं बोलायचं नाही. म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही. काही गडबड गोंधळ करायचा नाही. जे ग्राउंड दिलंय त्या ग्राउंडवर राहायचं, द्यायचं नाही. काही गडबड गोंधळ करायचा नाही. जे ग्राउंड दिलंय त्या ग्राउंडवर राहायचं आणि झोपायचं. तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं? मी जर आझाद मैदानाला नसतो तर, आता मी आझाद मैदानाला म्हणल्याच्या नंतर तुम्ही इथून 50 किलोमीटर बिनधास्त झोपा. तुम्ही म्हणायचं आपला 500 दिवस झोपल्याला आम्हाला काही टेन्शन नाही. आणि अशी अवलाद आहे, मॅनेज होत नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. शेवटी येऊन आलं तर मरण येईल, मी भोगायला तयार आहे. पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या, 5 रुपयात 10 रुपयात तुम्ही आझाद मैदानावर येता. बिनधास्त गाड्या लावायच्या, रेल्वे यायचं जायचं, संध्याकाळी रेटून जेवायचं, त्या गाडीत झोपायचं. कारण इकडे पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो. त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या. काही झालं माझ्या समाजाला किंमत द्या. पुन्हा एकदा सांगतो, समाजाने खूप विश्वासाला आपल्याला 500 किलोमीटर पाठवलं. समाज मिनिटाला आपली खबर घेतोय. समाजाला असे आहे, लढायला गेलेले पोरं आमच्या लेकराला विजय घेऊन येतील. म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा. गोंधळ गडबड नाही, गाड्या हवेवर लावायच्या नाही, पार्किंग मध्ये ठेवायच्या. पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहे, बरोबर का? पुढे आपले अधिकृत पार्किंग घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला काही ताण यायची गरज नाही. इथं पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील. मुंबईकराला त्रास झाला नाही पाहिजे, ही जबाबदारी आपली. महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वेला जरी आले 5 मिनिटाच्या अंतरावर आझाद मैदान, आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग तर जवळ त्रास झाली 30 किलोमीटर बस आहे, 20 2 किलोमीटर फक्त. बरं वाशी वाशी जाऊन झोपा काही जण सकाळी आहो जमन ना. काही जण वाशी झोपा सकाळी निघाले तिकडे रेल्वे खाल्लं की. फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही. मला आता मी उपोषण सुरू झालंय 10ला. मला बोलणं सुद्धा चालत नाही, पण ही शब्द जरा हिताचा होता समाजाचा. या समाजाला आडमोठं समजू नाही. आपलं काम होतं सरकारने सहकार्य नाही केल्यावर मुंबई जाम करणं, आणि या बादर पठ्ठ्याने करून दाखवले मराठ्याच्या पोरांनी.
आता त्यांनी सहकार्य केलं. आता आपण पूर्ण मुंबई 1 ते 2 घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे अशा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या. आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साहेब पुढे. पोलिस म्हणले पाहिजे त्याला पहिले ते बाजूला घेमत होतो तर ते करून तिकडे गेला. पार्किंग साहेब पुढे. इतकं सहकार्य करायचं. सरकार आज कुठे शिरल्यावर मग पुढचा बघू आपण काय करायचं. ते तर काही तुम्ही ना काय मी आहे ना. म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांततेत यायचंय जायचंय. ज्यांना गावाकडे जायचं 29ला वाटा लावायला येणार होते त्यांनी वापस जा. काही आणखी वाशी जे आम्ही तिकडे जे पोटे आणले ज्यांना वापस जायचं ते वापस जा. सोडायला आलेले आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाही. मान्य केलं तुमचं ओके. आता फक्त तुम्ही सांगितलं मान्य करायचं. मी सांगण्या शब्दाच्या पुढे जायचं नाही. समाजाची वाटलं गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम काय आहे बिनधास्त विचार पसरायचं तिथे. चलो आता मी उपोषणाला बसतो. सरकारला एक शेवटची विनंती करतो. मायबाप सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या मरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या. हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. नसता मंगळवारपासून आणखीन करोडो मराठी इकडे येणारच. 2 आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे. इथं करोडो लोक घेऊन आलो म्हणजे माझ्यात बोलत नाहीयेत. मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे. मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे. आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळा घातला तरी मनोज जरांगे हटत नाही. याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं मी जेलमध्ये सडल जेलमध्ये आमरण उपोषण करीन. पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही. आग्रहाचं सांगायला काही सांगू शकत नाहीत. आणि पोरांना पुन्हा एकदा सांगतो हे काही पोलिसांचा आता फोन आला नाही पाहिजे कारण मला फोनवर बोलता येत नाही. मी आता उपोषणाला बसणार तब्येत खराब होणार. म्हणून आज समाज चिंतेत आहे उपोषणाला बसल्यामुळे. महाराष्ट्रातला सगळे महाराष्ट्रात मराठीचे लाटो साडी उपोषणाला बसल्यामुळं. म्हणून तुम्ही सगळेजण काळजी घ्या. सगळ्यांनी आता पहिल्या गाड्या लावा देऊ. आपण आपल्या खेळाला 2 घंट्यात पूर्ण मुंबई जाम झालेली मोकळी झाली पाहिजे लक्षात ठेवा. आणि पुन्हा येऊन बसायचं तर बसा. पण आता मात्र तुम्ही सगळेजण आपण आपल्या गाड्या पहिल्या काढून ते सांगते तिला नेऊन लावा. तिथून आपण एसटी येऊ नाहीतर रेल्वे येऊ. धन्यवाद. जय शिवराय. उपोषण सुरू झालं. जरांगे पाटील. मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे. मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे. आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळा घातला तरी मनोज जरांगे हटत नाही. याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं मी जेलमध्ये सडल जेलमध्ये आमरण उपोषण करीन. पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही. म्हणून सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगणं याच्यापेक्षा काही सांगू शकत नाहीत. आणि पोरांना पुन्हा एकदा सांगतो हे काही पोलिसांचा आता फोन आला नाही पाहिजे कारण मला फोनवर बोलता येत नाही. मी आता उपोषणाला बसणार तब्येत खराब होणार. म्हणून आज समाज चिंतेत आहे उपोषणाला बसल्यामुळे. महाराष्ट्रातला सगळे महाराष्ट्रात मराठीचे लाटो साडी उपोषणाला बसल्यामुळं. म्हणून तुम्ही सगळेजण काळजी घ्या. सगळ्यांनी आता पहिल्या गाड्या लावा देऊ. आपण आपल्या खेळाला 2 घंट्यात पूर्ण मुंबई जाम झालेली मोकळी झाली पाहिजे लक्षात ठेवा. आणि पुन्हा येऊन बसायचं तर बसा. पण आता मात्र तुम्ही
सगळेजण आपण आपल्या गाड्या पायला काढू ते सांगते तिला नेऊन लावा तिथून आपण एसट्या नेऊ नाहीतर रेल्वे नेऊ. धन्यवाद. जय शिवराय. उपसन सुरू झालं.